अमरावतीचं राणा दाम्पत्य या दाम्पत्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणं आता चांगलंच अंगलट आल्याचं पाहायला मिळतंय। आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल कलमांखाली कोर्टानं नवनीत राणा आणि रवी राणा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना आक्षेपार्ह वक्तव्य आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांवर आहे। आणि पोलिसांकडून रिमांड कॉपीतूनही राणा दाम्पत्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र कोर्टानं राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली। मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते, तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती। मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरून त्यांना आव्हान दिलं। त्यांनी नोटीसला न जुमानता शासनाला आव्हान दिलं। त्यामुळे त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आल्यानं त्यांच्या विरोधात 124A अंतर्गत राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली। आरोपींविरुद्ध 124A हा सुद्धा सेडिशनचा गुन्हा लावण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आरोपींना जेल कस्टडीत पाठवून त्यांच्या जामिनावर आम्हाला लेखी युक्तिवाद दिनांक 27 तारखेला द्यायला सांगितलेला आहे आणि प्रत्यक्ष युक्तिवाद 29 तारखेला होऊन त्यावर मग निर्णय होईल। कायद्यानं प्रस्थापित केलेल्या शासनाविरुद्ध विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे राज्यद्रोह ठरतो। बोलण्याने, लिखाणाने, चिन्हांचा किंवा दृश्य हावभावाचा उपयोग करून तसंच इतर कोणत्याही मार्गाने तशा हेतूनं कृत्य केलं तर राज्यद्रोहाचा गुन्हा घडतो। आणि राज्यद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल कमाल शिक्षा आजन्म कारावासाची आहे किंवा विशिष्ट रकमेचा दंड भरण्याची तरतूद आहे। दरम्यान न्यायालयीन कोठडीमुळे राणा दाम्पत्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झालाय। मात्र त्यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणीस कोर्टानं नकार दिलाय। त्यांच्या जामीन अर्जावर आता 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे। This entire case is a bogus case. They have a very strong feeling that they are standing on loose ground. They are standing on loose ground. They know there is a possibility of release on bail. Therefore, they have prepared for a second FIR. So they are going to arrest him the moment he is released on bail in one case. Then there may be another case. Then there may be another case. We know what is supposed to be done. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला खार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली होती। कलम 153A अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती। सुस्मिता भदाणेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।